नमस्कार मित्रांनो, आजच्या या एपिसोडमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आजच्या या एपिसोडमध्ये आपण हेल्दी एजिंग बद्दल जाणून घेणार आहोत. काही फॅक्टर्स आहेत, त्याचा उपयोग आपण आपल्या दैनंदिन आहारामध्ये कसा करू शकतो हे आपण जाणून घेणार. तत्पूर्वी आपण या चॅनलला जर नवीन असाल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता हेल्दी एजिंग म्हटलं की प्रत्येकाला ही स्किन जी आहे ती रिंकल फ्री हवी असते किंवा त्याचा क्रायटेरिया असतो रिंकल फ्री त्वचा किंवा त्याच्यावरती कुठले डाग नसले असतात किंवा टाईट स्किन आपली असली पाहिजे. मग आपण यासाठी काय करू शकतो? कोलॅजिन युक्त जो आहार आहे, प्रोटीन आहार, तो आपल्या शरीरासाठी आवश्यक आहे हेल्दी स्किन साठी. कुठे आपण बाहेर गेलो तर आपण सनस्क्रीन लावू शकतो किंवा स्किन जी आहे ती हायड्रेटेड करू शकतो. मुबलक प्रमाणात पाणी पिऊन. त्याचबरोबर एक्सरसाइज ही सुद्धा महत्वाची आहे. आपल्याला जो एक्सरसाइजचा प्रकार आवडत असेल तो आपण करू शकता. एक्सरसाइज व्यायाम करू शकता, चालू शकता, योगाचे काही प्रकार करू शकता किंवा डान्सिंग आवडत असेल तर डान्स करू शकता. त्याचबरोबर आपण डाएट, आपला आहार पौष्टिक, संतुलित पौष्टिक आहार सुद्धा महत्वाचा आहे. कंप्लीट 5 मील प्लॅन आपण देऊ शकतो. कंप्लीट प्रोटीन युक्त प्लॅन आपण आपल्या शरीरासाठी देऊ शकतो. मग त्याचबरोबर विटामिन्स आणि मिनरल युक्त आहार जो आहे हा सुद्धा आपल्या शरीराला आवश्यक आहे. इटिंग हॅबिट्स आपल्या हेल्दी ठेवणं गरजेचं आहे हेल्दी स्किन साठी. आहाराचं तर आपण पाहिलंच, पण त्याचबरोबर आपली मेंटल हेल्थ सुद्धा आपल्याला तितकीच महत्वाची आहे हेल्दी एजिंग साठी. हॅप्पी राहिलं पाहिजे, हॅप्पी हार्मोन्स आपल्या शरीरामध्ये क्रिएट झाले पाहिजेत. त्यासाठी आपण मेडिटेशन करू शकतो. काही बुक्स आवडत असतील किंवा दुसऱ्या इतर ऍक्टिव्हिटीज आपल्याला आवडत असतील, जेणेकरून आपली जी मेंटल हेल्थ आहे ती आपण त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे राखू शकतो. त्या गोष्टी करणं आपल्याला खूप आवश्यक आहे. त्याचबरोबर आपल्याला 7 ते 8 तासाची झोप, प्रॉपर ही झोप आपली झाली पाहिजे. आपल्या शरीरासाठी तेवढीच आवश्यक आहे. कारण कसं आहे की जेवढं आपण शरीर वापरू तेवढं आपलं उपयोगात आणू तेवढं आपलं शरीर जे आहे ते ऍक्टिव्ह राहणार. जेवढंच आपण शरीर बसून राहू, खुर्चीवर बसून राहू किंवा इतर ऍक्टिव्हिटीज मध्ये थोडंसं कमी प्रमाणात करू, तेवढंच आपलं शरीर हे फक्त खुर्चीवर बसण्यापुरतंच राहणार. सो बी ऍक्टिव्ह. ऍक्टिव्ह राहणं हे खूप महत्वाचं आहे आपल्या हेल्दी एजिंग साठी. स्मोकिंग अँड ड्रिंकिंग, बरं का मित्रांनो, स्मोकिंग अँड ड्रिंकिंग हे आपलं शरीर जे आहे ते आतून पोखरत जातो. शक्य तितक्या प्रमाणात आपण जेवढा हा प्रकार अवॉइड केला पाहिजे तेवढं महत्वाचं आहे हेल्दी एजिंग साठी. आपल्या शरीरासाठी मुबलक प्रमाणात पाणी सुद्धा हे आपण पिलं पाहिजे दैनंदिन आहारामध्ये किंवा रोजच्या आपल्या दिनचर्यामध्ये. म्हणतात ना, प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर. आपलं जे मेडिकल चेकअप्स आहेत ते रेग्युलरली आपण इयरली करतो किंवा ट्वाईस इन इयर करतो, ते करणं गरजेचं आहे. बॉडी टेस्ट केल्या पाहिजे किंवा डेंटल चेकअप जे आहे ते केलं पाहिजे. त्याच्यामध्ये आपण म्हणतो ना की मी आता तर तंदुरुस्त आहे तर मला त्याची काय गरज आहे, नाही. तो हेल्थचा ट्रॅक ठेवणं सुद्धा आपल्याला महत्वाचं आहे हेल्दी एजिंग साठी. आजचा हा एपिसोड हा आपला इथपर्यंतच. हा एपिसोड आपल्याला कसा वाटल्यास मला कमेंट मध्ये जरूर कळवा. लवकरच पुन्हा भेटू एका नव्या व्हिडिओ साठी. टिल देन, बाय बाय, टेक केअर.